आपण आज जो टॉपिक शिकणार आहोत तो टॉपिक आहे डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो. द प्रोसेस ऑफ डेव्हलपमेंट of zygote in an embryo is called embryogenesis. एक मार्काचा प्रश्न आला आणि डिफाईन एम्ब्रियोजेनेसिस असा जर प्रश्न विचारला गेला तर आपल्याला अशी सिंपल मेथड म्हणजे सिंपल लँग्वेजमध्ये जशी पुस्तकात दिलेली आहे तशी डेफिनेशन लिहिता आली पाहिजे की द प्रोसेस ऑफ डेव्हलपमेंट ऑफ झायगोट इनटू ॲन एम्ब्रियो इज कॉल्ड एम्ब्रियोजेनेसिस. झायगोटपासून एम्ब्रियो डेव्हलप होण्याची जी प्रक्रिया आहे, जी प्रोसेस आहे, त्या प्रोसेसला एम्ब्रियोजेनेसिस असं म्हणतात. तर an embryo is developed at the micropyle किंवा at the मायक्रोपायलर एंड म्हणू आपण त्याला. आपल्याला माहिती आहे की आपल्याला माहिती आहे की हा जो ओव्ह्यूल आहे तर ओव्ह्यूलला दोन एंड असतात, चलाझल एंड आणि मायक्रोपायलर एंड. चलाझल growth of embryo triggers after formation of sufficient amount of endosperm. हा सुद्धा पॉइंट खूप महत्त्वाचा आहे. एम्ब्रियोची जी ग्रोथ आहे, ग्रोथ ऑफ एम्ब्रियो ट्रिगर्स हा जो शब्द आहे ना, ट्रिगर हा शब्द तुम्हाला बायोलॉजीमध्ये वारंवार वाचायला मिळेल. आता ट्रिगर्स म्हणजे ट्रिगर हा शब्द आहे मूळ. ट्रिगरला आपण काय म्हणतो, जसा बंदुकीचा चाप असतो, घोडा असतो, त्याला म्हणतो आपण ट्रिगर. तर ट्रिगर जेव्हा दाबला जातो तेव्हा गोळी सुटते, समजलं ना. म्हणजे इथे आपण ट्रिगर या शब्दाचा अर्थ असा लावू, सुरुवात. तर ग्रोथ ऑफ एम्ब्रियोची जी ग्रोथ आहे, एम्ब्रियोच्या ग्रोथला केव्हा सुरुवात होते? आफ्टर फॉर्मेशन ऑफ सफिशियंट अमाऊंट ऑफ एंडोस्पर्म. जेव्हा एम्ब्रियो सॅकमध्ये एंडोस्पर्म टिश्यू तयार होतो सफिशियंट अमाऊंटमध्ये, त्याच्यानंतरच एम्ब्रियोची ग्रोथ होते. कारण की एम्ब्रियोच्या ग्रोथसाठी जे न्यूट्रिशन लागतं ते न्यूट्रिशन एम्ब्रियोला कोण प्रोव्हाइड करतो आहे? एंडोस्पर्म प्रोव्हाइड करतो आहे. त्यामुळे जोपर्यंत ओव्ह्यूलमध्ये आणि ओव्ह्यूलच्या एम्ब्रियो सॅकमध्ये एंडोस्पर्म टिश्यू सफिशियंट अमाऊंटमध्ये तयार होत नाही तोपर्यंत एम्ब्रियोची जी ग्रोथ आहे ती एम्ब्रियोची ग्रोथ ही स्टार्ट होत नाही. तर हा पॉईंट तुम्हाला समजला. एंडोस्पर्म तुम्हाला माहिती आहे कशापासून तयार होतो? तर एंडोस्पर्म तयार होतो प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियसपासून. प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस हा ट्रिप्लॉइड आहे
प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियसमध्ये मायटॉसिस होतं आणि त्या मायटॉसिसनी जो प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस आहे तो रिपीटेडली डिवाईड होतो आणि त्यापासून एक न्यूट्रिटिव्ह टिश्यू बनतो ज्याला म्हणतात एंडोस्पर्म. तर हा जो एंडोस्पर्म आहे तो एंडोस्पर्म काय देणार आहे, एम्ब्रिओला नरिशमेंट देणार आहे. तर जोपर्यंत एम्ब्रिओमध्ये जोपर्यंत ओव्ह्यूलमध्ये सफिशियंट अमाऊंटमध्ये एंडोस्पर्म तयार होणार नाही तोपर्यंत एम्ब्रिओची जी ग्रोथ आहे ती ग्रोथ स्टार्ट होणार नाही. एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट जी आहे ती फर्टिलायझेशनच्या नंतर स्टार्ट होते. सो आफ्टर फर्टिलायझेशन embryonic development begins किंवा स्टार्ट. फर्टिलायझेशनच्या नंतर एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट स्टार्ट होते. तर हे झाले याचे जे स्टार्टिंगचे पॉईंट्स आहे, आपण ज्याला म्हणू इंट्रोडक्टरी पॉईंट्स, ते सगळे पॉईंट्स मी इथे लिहिले. तुम्हाला परत एक वेळा समजून सांगते. द प्रोसेस ऑफ डेव्हलपमेंट ऑफ झायगोट इनटू अन एम्ब्रियो इज कॉल्ड एम्ब्रियोजेनेसिस. अन एम्ब्रियो इज डेव्हलप्ड ॲट द मायक्रोपायलर एंड. मायक्रोपायलर एंड जो असतो ओव्ह्यूलचा, त्या मायक्रोपायलर एंडला एम्ब्रियोची डेव्हलपमेंट होते. ग्रोथ ऑफ एम्ब्रियो triggers after formation of sufficient amount of endosperm. जोपर्यंत त्या ओव्ह्यूलमध्ये पुरेशा प्रमाणामध्ये एंडोस्पर्म टिश्यू तयार होत नाही तोपर्यंत एम्ब्रियोची ग्रोथ होत नाही. आणि एकदा का ओव्ह्यूलमध्ये सफिशियंट अमाऊंटमध्ये एंडोस्पर्म टिश्यू तयार झाला की मग एम्ब्रियोची ग्रोथ भरपूर होते, चांगली होते. आफ्टर फर्टिलायझेशन एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट बिगिन्स. म्हणजे जी एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट आहे ती फर्टिलायझेशनच्या नंतर स्टार्ट होते. फर्टिलायझेशनमध्ये झायगोट तयार होतो आणि फर्टिलायझेशनच्या नंतर एम्ब्रियोची जे एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट आहे म्हणजे एम्ब्रियो तयार होण्याची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेला सुरुवात होते. याच्यानंतर आता यानंतरचा जो टॉपिक आहे तो आपण घेऊया. मिटवायचं आहे हे मला, तुम्ही लिहिलं असेलच किंवा स्क्रीनशॉट घेऊन घ्या. मी साईडलाच राहते. मी आता तुम्हाला एक एक यामधला जे पॉईंट्स आहे मी एक एक पॉईंट लिहित जाते आणि त्या पॉईंट्सला जी डायग्राम आहे त्या पॉईंटसाठी ती डायग्राम पण मी काढत जाते जेणेकरून हा टॉपिक जो आहे तो अत्यंत समजायला सोपा होईल. पहिला पॉईंट आहे की हा जो झायगोट असतो, झायगोटमध्ये मायटॉसिस होतं. डायग्रामला आपण इथे जागाच ठेवून देऊ, इथे आपण लिहू. सगळ्यात पहिला पॉईंट आहे द झायगोट divides into two-celled proembryo. Zygote divides into two-celled proembryo. प्रोएम्ब्रियो हा एक जो शब्द आहे तो इथे महत्त्वाचा आहे. प्रो म्हणजे फर्स्ट, एम्ब्रियो म्हणजे एम्ब्रियो, हा पहिला एम्ब्रियो. झायगोट डिवाइड्स, आता झायगोट जो आहे थोडा एनलार्ज झाला असा आणि याला म्हणायचं ऊसपोर. काय म्हणायचं याला, झायगोटला याला म्हटलं ऊसपोर. ऊसपोर ही झाली पहिली डायग्राम.
आता हा जो झायगोट आहे हा डिव्हाइड होतो आणि या झायगोटमध्ये 2 सेल्स तयार होतात. किती सेल्स तयार होतात त्याच्यामध्ये? 2 सेल्स. 2 सेल्स ज्या आहे, एक छोटी असते एक मोठी असते. 2 सेल्स मी इथे लिहिते. यामध्ये मी लिहिलं एक असते लार्जर सेल आणि दुसरी आहे स्मॉलर सेल. 2 सेल्स तयार झाल्या, एक आहे लार्जर सेल एक आहे स्मॉलर सेल. ही जी लार्जर सेल आहे या लार्जर सेलला काय म्हणतात? लार्जर सेलला म्हणतात बेझल सेल. आणि जी छोटी सेल आहे स्मॉलर सेल आहे त्या स्मॉलर सेलला म्हणतात टर्मिनल सेल. लार्जर सेलला काय म्हटलं? लार्जर सेलला म्हटलं बेझल सेल. स्मॉलर सेलला काय म्हटलं? टर्मिनल सेल. पुढे ही जी बेझल सेल आहे या बेझल सेलला म्हणजे लार्जर सेलला इनिशियल सस्पेन्सर सेल असं म्हणतात. जी मोठी सेल आहे त्या मोठ्या सेलला काय म्हणतात? 2 सेल्सचा एम्ब्रिओ आहे त्याला प्रो एम्ब्रिओ म्हटलं. त्यामध्ये एक सेल जी आहे ती छोटी आहे आणि दुसरी जी सेल आहे ती मोठी आहे. जी मोठी सेल आहे तिला बेझल सेल म्हटलं, जी छोटी सेल आहे तिला टर्मिनल सेल म्हटलं. बेझल सेलला काय म्हणतात? इनिशियल सस्पेन्सर सेल. आणि जी टर्मिनल सेल आहे त्याला म्हणायचं, त्याला असं म्हणतात इनिशियल एम्ब्रियॉनल सेल किंवा एम्ब्रियॉनिक सेल. याच्या पुढे पण याच्यामध्ये पॉईंट्स आहेत की ही जी लार्जर सेल असते ती लार्जर सेल मायक्रोपाईलकडे असते आणि जी स्मॉलर सेल आहे ती चलाझाकडे असते. लार्जर सेल कुणीकडे आहे? तर लार्जर सेल जी आहे ती मायक्रोपायलर एंडकडे आहे आणि जी स्मॉलर सेल आहे ती कुठे आहे? तर स्मॉलर सेल ही चलाझाकडे आहे. समजलं बेटा तुम्हाला एवढा पॉईंट? 2 सेल्स आहे, या सेलला मी नाव दिलं ही आहे सस्पेन्सर सेल आणि ही जी छोटी सेल आहे ही आहे एम्ब्रियॉनल सेल किंवा एम्ब्रियॉनिक सेल. अशा प्रकारे 2 सेल्स तयार झाल्या. सस्पेन्सर सेलला असं सुद्धा म्हणू शकतो सस्पेन्सर इनिशियल. याला काय म्हणू शकतो? एम्ब्रियॉनल इनिशियल. सस्पेन्सर इनिशियल किंवा त्याला काय म्हणू शकतो आपण? एम्ब्रियॉनल इनिशियल. तर ही जी लार्जर सेल आहे ही लार्जर सेल कुठे असते? लार्जर सेल असते टुवर्ड्स मायक्रोपाईल आणि जी स्मॉलर सेल असते ती कुठे असते? टुवर्ड्स चलाझा. चलाझाकडे जी असते ती चलाझाकडे जी आहे ती आहे एम्ब्रियॉनल सेल आणि मायक्रोपाईलकडे आहे ती आहे सस्पेन्सर सेल. मग तुम्ही मला असं म्हणाल की मॅडम तुम्ही ही डायग्राम अशी उलट का काढली? तुम्ही जेव्हा आम्हाला ओव्ह्यूल काढून दाखवला होता तेव्हा तुम्ही मायक्रोपाईल खाली काढला होता, चलाझा तर वरच्या दिशेने काढला होता आणि आता तुम्ही याच्यामध्ये असं करून राहिल्या की ही सस्पेन्सर सेल तुम्ही म्हणता मायक्रोपायलर एंडकडे आहे आणि वरती काढली आणि तुम्ही म्हणता एम्ब्रियॉनल सेल चलाझाकडे आहे आणि खाली काढली. तर बघा असं आहे ते की जसं आता हा ओव्ह्यूल आहे आणि हा आर्थोट्रॉपस ओव्ह्यूल आहे. कोणता ओव्ह्यूल आहे हा? हा आर्थोट्रॉपस ओव्ह्यूल आहे. तर आर्थोट्रॉपस ओव्ह्यूलमध्ये हा झाला मायक्रोपायलर एंड
आणि हा झाला चलाझल एंड. ऑर्थोट्रॉपोसोइलमध्ये ही होणार सस्पेन्सर सेल आणि ही होणार एम्ब्रियोनल सेल. काय होणार? ही सस्पेन्सर सेल होणार आणि ही कोणती सेल होणार? एम्ब्रियोनल सेल. कळलं तुम्हाला? तर ही जी सस्पेन्सर सेल आहे ही बेसला आहे म्हणून याला काय म्हटलं आपण? बेझल सेल. काय म्हटलं आपण याला? बेझल सेल. आणि ही जी एम्ब्रियोनल सेल आहे ती अपेक्सला आहे, टोकाला आहे. याच्यावरती सेल आहे का कोणती? नाही. म्हणजे ही सेल टोकाला आहे, अपेक्सला आहे, एंडला आहे. म्हणून याला काय म्हटलं? याला म्हटलं टर्मिनल सेल. आता तुमचा हा पॉईंट क्लिअर झाला. हा पॉईंट पण क्लिअर झाला. लार्जर सेल, स्मॉलर सेल. हिचा आकार मोठा आहे, हिचा आकार छोटा आहे. ही लार्जर आहे, ही स्मॉलर आहे. आणखी दुसरा हा पॉईंट पण तुमचा क्लिअर झाला की ही मायक्रोपायलर एंडकडे आहे, ही चलाझल एंडकडे आहे. तिसरा पॉईंट आता क्लिअर करायचा आहे. इनिशियल म्हणजे सुरुवातीची सेल आहे ही. इनिशियल म्हणजे सुरुवातीची सेल. सस्पेन्सर सेल, इनिशियल सस्पेन्सर सेल आणि इनिशियल एम्ब्रियोनल सेल म्हणजे काय होते? ही जी सस्पेन्सर सेल आहे या सस्पेन्सर सेलपासून सस्पेन्सर तयार होतो आणि एम्ब्रियोनल सेलपासून एम्ब्रियो तयार होतो. म्हणून सस्पेन्सरची जी पहिली स्टेज आहे, सस्पेन्सरची जी इनिशियल स्टेज आहे ती ही सेल आहे आणि एम्ब्रियोची जी इनिशियल आहे, एम्ब्रियोची जी इनिशियल सेल आहे म्हणजे पहिली सेल आहे ती ही आहे. या सेलपासून सस्पेन्सर तयार होणार आहे म्हणून ही सुरुवातीची अवस्था आहे, सुरुवातीची सेल आहे. म्हणून याला म्हटलं सस्पेन्सर इनिशियल. या सेलपासून एम्ब्रियो तयार होणार आहे आणि ही झाली मग पहिली सेल म्हणून याला म्हटलं एम्ब्रियोनल इनिशियल. हा पॉईंट क्लिअर झाला. आता याला आता मिटवावं लागेल कारण की नेक्स्ट पॉईंट आपल्याला पुन्हा इथे लिहावं लागेल. नेक्स्ट पॉईंट आहे, नेक्स्ट डायग्राममध्ये तुमच्या टेक्स्टबुकमध्ये 2 प्रकारच्या डायग्राम दिलेल्या आहे. डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो इन डायकॉट आणि डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो इन मोनोकॉट. तर हे जे मी डायग्राम काढत आहे ह्या आहे डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो इन मोनोकॉट. त्यानंतर काय होतं? जर आपण डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो इन डायकॉट घेतलं असतं तर डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो इन ही जी डायग्राम आहे ही कशाची आहे? मोनोकॉट. म्हणजे मोनोकॉट प्लांट्स जे असतात त्या प्लांटमध्ये अशा प्रकारे डेव्हलपमेंट होते. पण जर मी डायकॉट काढलं, खूप वेळ लागेल, मी आधीच सांगितलं होतं या टॉपिकला, कारण 2 वेगवेगळ्या प्रकारच्या डायग्राम काढून मग त्यांची कंपॅरिझन करून शिकवायचं आहे. हा आहे ऊसपोअर, समजलं ना? ही मोनोकॉटमधली डेव्हलपमेंट आहे. मी आता तुम्हाला डायकॉटमधली सांगते. डायकॉटमधल्या डेव्हलपमेंटमध्ये यामध्ये ह्या 2 सेल्स आहे. त्यामधली ही जी सेल आहे ती आहे एम्ब्रियोनल सेल आणि ही आहे सस्पेन्सर सेल. अशा प्रकारे ही डायकॉट मधली डेव्हलपमेंट आहे एम्ब्रियोची. याच्यामध्ये परत असं सांगायची गरज नाही, सस्पेन्सर सेल खाली घेतली आहे, मायक्रोपाईलकडे असते आणि एम्ब्रियोनल सेल ही टर्मिनलला असते म्हणजे चलाझ्याकडे असते, बरोबर वर घेतलेली आहे. जर आपण याला ओव्ह्यूलमध्ये टाकायचं म्हटलं तर ही झाली एम्ब्रियो सॅक, त्यानंतर हा झाला न्यूसेलस, हा झाला इनर इंटिग्युमेंट, हा झाला आउटर इंटिग्युमेंट, हा झाला याचा स्टॉक, हा झाला मायक्रोपायलर एंड, हा झाला चलाझल एंड. तर सस्पेन्सर सेल ही कुठे दिसते आहे आपल्याला? बरोबर मायक्रोपायलर एंडकडे. आणि एम्ब्रियोनल सेल कुठे दिसते आहे आपल्याला? चलाझ्याकडे. कुठे दिसते आहे एम्ब्रियोनल सेल? चलाझ्याकडे.
तर आपण अशाच प्रकारे कंपॅरिझन करून करून प्रत्येक पॉईंट आपण शिकणार आहोत. तर तुम्हाला एवढं कळलंच असेल. यामध्ये हे उलट दिशेला आहे मोनोकॉटमध्ये आणि डायकॉटमध्ये हे असं दाखवलं गेलं आहे. तर कन्फ्यूज व्हायचं नाही, दोन्ही डायग्राम आपल्याला शिकायच्याच आहेत. नेक्स्ट पॉईंट असा आहे की जी सस्पेन्सर सेल आहे, तर ती जी सस्पेन्सर सेल आहे ती सस्पेन्सर सेल डिवाइड होते ट्रान्सव्हर्सली आणि एक फिलामेंटस सस्पेन्सर तयार होतो. काय तयार होतो? फिलामेंटस सस्पेन्सर. सस्पेन्सर सेलमध्ये कोणतं डिव्हिजन होणार आहे? आता तर मायटोसिसच होणार आहे. सस्पेन्सर सेल कोणत्या डिव्हिजननी डिवाइड होते? सस्पेन्सर सेल डिवाइड होते मायटोसिसनी आणि मग त्यापासून काय तयार होतो? त्यापासून तयार होतो सस्पेन्सर. चालू करू आपण आता. यामध्ये ही सस्पेन्सर सेल आहे, ही एम्ब्रियोनल सेल आहे. याच्या पुढची स्टेज बघा कशी राहणार आहे. याच्या पुढच्या स्टेजमध्ये अशा प्रकारे ही सस्पेन्सरची एक सेल फर्स्ट सेल आहे, ही सस्पेन्सरची सेकंड सेल आहे. म्हणजे ह्या दोन्ही सस्पेन्सर सेल आहे आणि याच्यानंतर जी आहे ती आहे एम्ब्रियोनल सेल. एम्ब्रियोनल सेल बघा अशा प्रकारे हे डिव्हिजन झालेलं आहे. सस्पेन्सर सेल ट्रान्सव्हर्सली डिवाइड झालेली दिसते आपल्याला. ह्या ज्या दोन सेल्स आहे ह्या सस्पेन्सर सेलच्या डिव्हिजनमधून आलेल्या आहे आणि ह्या ज्या दोन सेल्स आहे त्या एम्ब्रियोनल सेलच्या डिव्हिजनमधून आलेल्या आहे. ह्या दोन सेल्स सस्पेन्सर सेलच्या डिव्हिजनमधून आल्या आणि त्या दोन सेल्स कशापासून आल्या? एम्ब्रियोनल सेलच्या डिव्हिजनमधून आल्या. याच्यामध्ये आपण असा बरोबर असं काढलेलं आहे. याच्यामध्ये कसं आहे, याच्यामध्ये जर आपण या डायग्राममध्ये बघितलं तर हा डायकॉट आहे. कोणता? नाही, हा मोनोकॉट आहे. हा खालचा डायकॉट आहे. कोणता? हा हे याच्यातलंच आहे ना डायकॉटमधलं. मोनोकॉटमधलं आता इकडे दाखवते ना. मोनोकॉटमधलं कसं येणार आहे? मोनोकॉटमध्ये सस्पेन्सर आहे. इथे काढूया डायग्राम. मोनोकॉटमध्ये याच्या पुढची डायग्राम, पुढची स्टेप बघा. सस्पेन्सर सेल ह्या दोन सेल्स ज्या आहे त्या सस्पेन्सर सेलच्या डिव्हिजनमधून आलेल्या आहे आणि ह्या दोन सेल्स ज्या आहे त्या एम्ब्रियोनल सेलच्या डिव्हिजनमधून आलेल्या आहे. सस्पेन्सर सेलचं डिव्हिजन कसं होत आहे? सस्पेन्सर सेलचं डिव्हिजन हे ट्रान्सव्हर्स होत आहे, ट्रान्सव्हर्स असं. आणि एम्ब्रियोनल सेलचं हे जे फर्स्ट डिव्हिजन आहे हे तुम्हाला दिसत आहे हे असं झालेलं आहे, म्हणजे लॉन्जिट्युडिनली डिवाइड झाली. सस्पेन्सर सेल कशी डिवाइड झाली? ट्रान्सव्हर्सली. आणि एम्ब्रियोनल सेल कशी डिवाइड झाली? लॉन्जिट्युडिनली डिवाइड झाली. पुढची डायग्राम, आता आपण पुढच्या डायग्रामकडे येऊ. पुढे इथे लिहू आपण, ही झाली, हा झाला एम्ब्रियो आणि हा झाला सस्पेन्सर. इथे हा झाला एम्ब्रियो आणि हा झाला सस्पेन्सर. पुढे इकडे काढावं लागेल डायग्राम. पुढच्या डायग्रामकडे येऊ आपण. दिसत आहे तुम्हाला फळा सगळ्यांना? बोर्ड दिसतोय ना? इथे काढू आपण आता पुढची डायग्राम. हा जो
सस्पेन्सर सेलमध्ये ट्रान्सव्हर्स डिव्हिजन सुरू झालेलं आहे. सस्पेन्सर सेलमध्ये असंच ट्रान्सव्हर्स डिव्हिजन होणार. अशा प्रकारे किती सेल्स तयार झाल्या? 1 2 3 4. इकडे 4 सेल्स तयार होतील, तर एम्ब्रिओमध्ये सुद्धा 4 सेल्स तयार होतील. म्हणजे जर ह्या 4 सेल्स झाल्या तयार, एम्ब्रिओमध्ये अशा 4 सेल्स.